आणि आता दिवसभरातल्या इतर राजकीय टॉप 9 बातम्या। सुरेश धस उद्या अजित पवारांची भेट घेणार आहेत। बीड जिल्ह्यातल्या 5 वर्षातील नियोजन विभागाच्या प्रशासकीय मान्यतांची चौकशी करण्याची मागणी करणार आहेत। परळीत मतदानाच्या दिवशी उमेदवाराच्या बॉडीगार्डला रोखल्याचा प्रकार, कैलास फडसह त्याचा मुलगा आणि इतर 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय। बीड पोलिसांना 82 दिवसानंतर जाग आली आहे। राहुल सोलापूरकर बाबत प्रथमदर्शनी गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही। वक्तव्य जुनं असल्याचा खुलासा राहुल सोलापूरकरनं केलाय। या प्रकरणी पूर्ण तपासणी करून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। पूर्ण ऑडिओज, जुने ऑडिओ व्हिडिओज काही आहे त्याचे पूर्ण कंटेंट्सची अवलोकन करून त्यामध्ये निर्णय घेण्यात येईल। प्रथमदर्शनी ते गुन्ह्याचे प्रकार दिसून येत नाहीत। तर राहुल सोलापूरकरच्या पुण्यातल्या घरासमोर पतित पावन संघटनेचं घंटानाद आंदोलन, गुन्हा दाखल करून अटकेच्या कारवाईची मागणी आहे। सोलापूरकरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। उद्धव ठाकरेंचा माजी आमदार वैभव नाईकांना फोन। ठाकरेंनी नाईकांच्या एसीबी चौकशीची माहिती घेतली। संपत्तीच्या चौकशीच्या अनुषंगानं नाईकांकडून एसीबीकडे कागदपत्र सादर करण्यात आली आहेत। कोकणात भाजपचा ठाकरे गट आणि काँग्रेसला धक्का। कुडाळमधील 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश। ठाकरे गटाच्या 7 तर काँग्रेसच्या 2 नगरसेवकांची पक्षाला सोडचिठ्ठी। भाजपच्या महेश बादलींची आमदारकी रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका। बादलींसह निवडणूक आयोगाला समन्स बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश आहेत। ईव्हीएम घोटाळासह भ्रष्टाचार करून निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप आहे। लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ नयेत यासाठी लढा उभारणार। आम्ही लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहोत। पैसे देतानाच पडताळणी का केली नाही? लाडकी बहीण योजनेवरून जयंत पाटलांचा सरकारला सवाल आहे। लाडक्या बहिणींची बाजू घेऊनच काम करणार इथून पुढे। तुमचे पैसे बंद होणार नाहीत यासाठी आमचा लढा कायम चालू राहील। आम्ही तुमच्या मागे आहोत, तुम्ही काही चिंता करू नका। शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांना अजून एक मोठा झटका बसलाय। सिल्लोडमध्ये 14 पुतळे उभारण्यास स्थगिती देण्यात आली। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश आहेत। सुनावणी सुरू असेपर्यंत पुतळे उभारण्यास मनाई असेल।